आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण एव्हर, नेव्हर एव्हर, हाऊ एव्हर, फॉर एव्हर, व्हेन एव्हर, वेअर एव्हर, व्हॉट एव्हर, हू एव्हर आणि विच एव्हर WH वर्ड्स वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. एव्हर म्हणजे कधी, नेव्हर एव्हर म्हणजे कधीच नाही, वेअर म्हणजे तथापि, फॉर एव्हर म्हणजे कायम, व्हेन म्हणजे कुठे, पण त्याच्या पुढे जेव्हा एव्हर लावलं जातं तेव्हा त्याचा अर्थ होतो जेव्हा वाटेल तेव्हा. वेअर म्हणजे कुठे, पण वेअर एव्हर म्हणजे कुठेही. व्हॉट एव्हर म्हणजे जे काय असेल ते. हू एव्हर, हू म्हणजे कोण आणि हू एव्हर म्हणजे जो कोणी. विच एव्हर हे आपण ऑप्शनसाठीही मोस्टली वापरतो. एव्हर म्हणजे कधी. हॅव यू सीन दिस, हा एक वर्बल क्वेश्चन आहे. यामध्ये आपण एव्हर वापरलेलं नाही. तू पाहिलं आहे का, पण ह्याच वर्बल क्वेश्चन मध्ये जेव्हा आपण एव्हर वापरणार आहोत तेव्हा प्रश्न कसा होणार आहे. हॅव यू एव्हर सीन दिस, तू हे कधी पाहिलं आहे का. हॅव यू डन दिस वर्क, तू हे काम केलेलं आहे का. आणि याच्यामध्ये जर आपण एव्हर वापरलं तर हॅव यू एव्हर डन दिस वर्क, तू हे काम आधी केलेलं आहे का. हॅव यू गॉन टू लंडन, तू लंडनला गेलेला आहे का. आणि एव्हर वापरल्यानंतर हॅव यू एव्हर गॉन टू लंडन, तू लंडनला कधी गेलेला आहेस का. शी हॅज नॉट सेड दॅट टू मी बिफोर, यामध्ये एव्हर वापरल्यानंतर शी हॅज नॉट एव्हर सेड दॅट टू मी बिफोर, यामध्ये नॉट एव्हरच्या ऐवजी नेव्हर सुद्धा आपण वापरू शकतो. आय डिड नॉट सी दिस, मी पाहिलं नव्हतं. आय डिड नॉट एव्हर सी दिस आणि एव्हर वापरून आय डिड नॉट एव्हर सी दिस, मी हे आधी पाहिलं नव्हतं. आणि निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण नॉट एव्हरच्या ऐवजी नेव्हर सुद्धा वापरू शकतो. तेव्हा सेंटेन्स कसं होणार आहे. आय नेव्हर सॉ दिस, आय विल नॉट एव्हर गो देअर, आय विल नेव्हर गो देअर. आता पाहूयात नेव्हर एव्हर म्हणजे कधीच नाही. ही नेव्हर एव्हर फॉरगॉट अबाउट होमवर्क, तो होमवर्क विषयी कधीच विसरला नाही. शी नेव्हर एव्हर सेड बॅड वर्ड अबाउट हर, ती तिच्याविषयी कधीच वाईट शब्द बोलली नाही. ही नेव्हर एव्हर वॉन्टेड टू गो देअर, त्याला तिकडे कधीच जायचं नव्हतं. ही प्रॉमिसेस टू नेव्हर एव्हर डू इट अगेन. शी नेव्हर एव्हर टॉक अबाउट एनिथिंग पर्सनल इन पब्लिक, ती तिच्या वैयक्तिक गोष्टी सर्वांसमोर कधीच बोलत नाही. फॉर एव्हर म्हणजे नेहमी किंवा कायम. ही विल फॉर एव्हर हेल्प देम, तो नेहमी त्यांना मदत करेल किंवा करणार. शी विल फॉर एव्हर सपोर्ट देम, ती त्यांना नेहमी पाठिंबा देईल. यू विल बी माय फ्रेंड फॉर एव्हर, तू माझा कायम मित्र राहशील. व्हॉट एव्हर जे काही. यू कॅन डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, तुला जे काय करायचं आहे ते तू करू शकतो. हिज फादर गिव्स हिम व्हॉट एव्हर ही वॉन्ट्स, त्याचे वडील त्याला जे पाहिजे ते देतात. व्हॉट एव्हर आय रोट इन एक्झाम इज अप्रॉक्सिमेटली ऑफ 90 मार्क्स. हाऊ एव्हर, हाऊ म्हणजे कसा, पण इथे हाऊ एव्हर म्हणजे तथापि किंवा तरी सुद्धा. शी वॉज फिलिंग इल हाऊ एव्हर शी वेंट स्कूल, तिला बरं वाटत नव्हतं तरी सुद्धा ती शाळेत गेली. इट्स रेनिंग हार्ड टुडे हाऊ एव्हर लेट्स गो आउटसाइड, खूप जोराचा पाऊस पडत आहे तरी सुद्धा आपण बाहेर जाऊया. व्हेनेवर केव्हाही, वाटेल त्या वेळेला, जेव्हा जेव्हा. यू मे लिव्ह व्हेनेवर यू वॉन्ट, तुला जेव्हा जायचं तेव्हा तू जाऊ शकतो. आय एम टॉकिंग अबाउट लास्ट मंथ ऑर व्हेनेवर यू गॉट बॅक फ्रॉम विलेज. हू एव्हर जो कोणी. हू एव्हर म्हणजे जो कोणी. ज्याने कोणी आता भाषण केलं त्याने छान केलं, म्हणजे आपल्याला त्याचं नाव माहित नाही, त्याचं आपल्याला कौतुक करायचं आहे. जो कोणी. हू एव्हर विन्स द रेस विल गेट ट्रॉफी, जो रेस जिंकेल त्याला ट्रॉफी मिळेल. हू एव्हर सॉ दॅट स्नेक वॉज शॉक, ज्यांनी कोणी तो साप पाहिला ते शॉक झाले किंवा घाबरले.
वेरेवर कुठेही, वेअर म्हणजे कुठे आणि इथे वेरेवर म्हणजे कुठेही. वेरेवर म्हणजे कुठेही किंवा जिथेही. ही कॅन गो वेरेवर ही वॉन्ट्स. त्याला जिथे जायचं आहे तिथे तो जाऊ शकतो. चिल्ड्रन कॅन प्ले इन द पार्क वेरेवर दे वॉन्ट. गार्डन मध्ये मुलांना जिथे खेळायचे तिथे ते खेळू शकतात. ही विल सपोर्ट विच एव्हर टीम विन्स. जी टीम जिंकणार आहे त्यांना तो सपोर्ट करणार आहे. विच एव्हर जे कोणते किंवा जे काही, हे मोस्टली ऑप्शन विचारण्यासाठी आपण वापरतो. चूज विच एव्हर वन यू वॉन्ट. तुला जे पाहिजे आहे त्यातील एक निवड. चूज विच एव्हर यू प्रिफर. टेक विच एव्हर यू लाईक. तर अशा प्रकारे याच्या व्हिडिओमध्ये आपण WH फॅमिली वर्ड्सला एव्हर लावल्यानंतर कोणत्या प्रकारचे सेंटेन्स बनतात ते पाहिले. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.